यांचा इथे सन्मान केला जाईल। लवेश येथे सन्मान AK स्पोर्ट लाईव्ह यांचा केला जातोय। त्यानंतर समालोचक म्हणून इम्रानजी बुखारी यांचा आपण शब्दसुमनांनी स्वागत करूया। त्यानंतर 2 दिवस ऋतिक लोंढे येथे आपल्याला समालोचक म्हणून लाभले, त्यांचा येथे सन्मान केला जाईल। मी संदीपजी राऊत यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते येथे सन्मान करायचा आहे। त्यानंतर DJ सचिन यांचे साई यांच्या मार्फत येथे त्यांचा सन्मान करायचा आहे। धन्यवाद ऋतिक लोंढे। त्यानंतर DJ साऊंड सिस्टीम साई यांनी सुंदररीत्या ऑपरेटिंग केली, त्यांचा सुद्धा इथे आपण सन्मान करणार आहोत। त्यानंतर आपण बक्षीस वितरण वायर कर ना तुम्ही जवळ या रे मुन्ना, ते बक्षीस बाजूला काढून ठेवा आणि कोणाचे असते। चला मित्रांनो, ज्याची आपण आवर्जून आणि आतुरतेने वाट पाहत होता त्याची अखेर आपण सुरुवात करणार आहोत। तर पुनश्च एकदा ज्यांनी सहकार्य दिले त्यांचं सर्वांचे ते मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि सर्वात प्रथम आपण फायनल मॅच मध्ये सामनावीराचा मानकरी हा पुरस्कार देणार आहोत। तर फायनल मॅच मध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय ज्याने खऱ्या अर्थानं 3 फलंदाजांना तंबूमध्ये पाठवलं असा राज वाघमारे ठरलाय सामनावीराचा मानकरी। मी विनंती करतोय राज वाघमारे जरा जवळ या, सर्व खेळाडूंनी सर्व संघांनी येथे जवळ यायचं आहे। मी विनंती करतोय फायनल मॅचचा सामनावीराचा पुरस्कार ॲडव्होकेट उमेशदादा ठाकूर यांना मी विनंती करतोय की आपल्या हस्ते येथे सामनावीराचा पुरस्कार राज वाघमारे याला देऊन सन्मानित करायचा आहे। वेल डन राज, मी आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतोय। त्यानंतर आपण वळणार आहोत उत्कृष्ट फलंदाजाच्या पारितोषिकाकडे, ज्याने स्पर्धेमध्ये एकूण 83 धावा बनवल्या आणि ते फलंदाजाचं पारितोषिक
एक सुंदर अशी सायकल आहे, ती सायकल देण्यात आलेली आहे सन्माननीय सौ संस्कृती संदीप पवार, स्वर्गीय मनोहर विठ्ठल तळेकर यांच्या स्मरणार्थ ही सायकल देण्यात आलेली आहे. तर मी विनंती करतोय सन्माननीय संदीपजी पवार यांना की आपल्या हस्ते येथे द्यायचं आहे. संदीपजी पवार यांना मी विनंती करतोय, एकदा संदीप दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया, कारण इथे त्यांच्या माध्यमातून इथे सुंदर अशी पारितोषिकं मिळाली आहेत. आणि 83 धावा बनवणारा या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज ठरतोय टायगर लेन सासवणे संघाचा विश्वेश पाटील. विनंती असेल विश्वेशला की आपलं उत्कृष्ट फलंदाजाचा किताब सायकल येथे घेण्यासाठी यायचं आहे. नेहमीच टायगर लेन सासवणे संघासाठी विश्वेशची कामगिरी बहरदार असते, उत्कृष्ट असते आणि पुन्हा एकदा त्याने नक्कीच दाखवून दिले. परंतु येथे मात्र त्यांना प्री सेमीफायनलच्या मॅचमध्ये येथे पराभव स्वीकारावा लागलाय. व्हेरी वेल डन विश्वेश, मी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. आणि येथे सायकलवरती बसून येथे नक्कीच फोटो सेशन केलं जाते. वेल डन विश्वेश, मी आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी येथे शुभेच्छा देतोय. अलिबाग बिग बॅश लीगसाठी सुद्धा त्याला आपण शुभेच्छा देऊया. आणि त्यानंतर आपण वळणार आहोत षटकार किंग या पारितोषिकाकडे. षटकार किंग षटकार किंगसाठी पारितोषिक कुमार अन्वय संदेश पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. तर या स्पर्धेमध्ये तसं पाहिलं तर षटकार खूप कमी प्रमाणात बसले, परंतु ज्याने सर्वात जास्त षटकार लगावलेत या स्पर्धेमध्ये ज्यांच्या टीमने फायनल जिंकवली आहे तो साहिल भोई ठरतोय. षटकार किंग 9 6 त्याने तब्बल या स्पर्धेमध्ये लगावलेत. मी विनंती करतोय सन्माननीय दीपकजी राऊळ यांना की आपण पुढे यायचं आहे. आपल्या हस्ते येथे षटकार किंगचं पारितोषिक सायकल देऊन आपण साहिल भोईर याला सन्मानित करणार आहोत. उत्कृष्ट खेळ साहिल भोईरने पहिल्या दिवशी सुद्धा केला होता. एका मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार, चांगले षटकार त्याच्या बॅटमधून निघाले होते. वेल डन साहिल, मी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. त्यानंतर आपण वळणार आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे दक्ष अनिल घाणेकर यांच्याकडून शूज आलेले आहेत. ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय ज्याने खऱ्या अर्थानं अफलातून कॅचेस पकडल्या. तो कनकेश्वर जिराट संघाचा प्रतीक गुरव ठरतोय या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मी विनंती करतोय सन्माननीय राजू खरत यांना की आपण पुढे यायचं आहे. आपल्या हस्ते येथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार दिला जाईल. दक्ष अनिल घाणेकर, अनिलजी घाणेकर यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून चौकार किंग आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी 2 पारितोषिके देण्यात आलेली आहेत. तर प्रतीक गुरव ठरलाय या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. खूप खूप अभिनंदन, मनपूर्वक शुभेच्छा प्रतीकला. खऱ्या अर्थानं कनकेश्वर जिराट संघ थोडासा प्रॅक्टिसमध्ये नाही आहे, परंतु प्रतीक प्रॅक्टिसमध्ये असताना संघाला ते त्यांनी सेमीफायनल पर्यंत मजल मारून दिले. वेल डन, मनपूर्वक अभिनंदन. त्यानंतर पुन्हा एकदा वळतोय चौकार किंगच्या पारितोषिकाकडे. जे चौकार किंगचं पारितोषिक आहे पुन्हा एकदा दक्ष अनिल घाणेकर यांनी हे पारितोषिक दिलंय. तर चौकार किंगचं पारितोषिक जातं याने संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 10 वेळा चौकार, 10 वेळा सीमारेषा बाहेर चेंडू मारला असा विश्वेश पाटील ठरलाय चौकार किंग. येथे मित्रांनो कोणतीही पार्सिलिटी नाहीये. ज्याने काम केलंय त्याला आम्ही पारितोषिक दिलंय, कारण स्पर्धा लाईव्ह होती, कोणाला पार्सिलिटी नको. मंडळाने येथे निर्णय घेतला. विश्वेश पाटील ठरलाय या स्पर्धेमधला चौकार किंग. मी विनंती करतोय ॲडव्होकेट दिनेशजी सोस्टे यांना की आपल्या हस्ते येथे चौकार किंगचं पारितोषिक द्यायचं आहे. विश्वेशचा खेळ दिवसेंदिवस खऱ्या अर्थानं बहरणारा ठरतोय, कारण खारेपाट चॅम्पियन लीग ठरली होती. एका मॅचमध्ये त्याला ओपनिंगला पाठवलं नव्हतं, तर मी त्याला डायरेक्ट बोललो होतो की तू ओपनिंगचा प्लेअर आहेस, तू ओपनिंगलाच घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि पुढच्या मॅचला तो ओपनिंगला गेला आणि त्याने चांगला खेळ केला. वेल डन विश्वेश, मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतोय. त्यानंतर वळतोय उत्कृष्ट गोलंदाजाच्या किताबाकडे. उत्कृष्ट गोलंदाज कोण असावा ज्याने स्लॉग ओव्हरमध्ये बऱ्याच फलंदाजांना तंबूमध्ये पाठवलं आणि खऱ्या अर्थानं
लहानपणी जन्मल्यानंतर मी ज्याला पाळण्यामध्ये बघितलं असा सुयश वाघमारे ठरतोय या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. कारण सुयशचा मामा केशव घातकी एक KG नौगाव संघाचा खतरनाक गोलंदाज होता. जबरदस्त गोलंदाज त्याचा मामा आहे, त्याचा भाचा आहे सुयश. येथे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरतोय. मी विनंती करतोय सन्मान्य अरुण राऊत आणि दिनेश जोशी यांना की आपण पुढे यायचं आहे. आपल्या हस्ते येथे उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब दिला जाईल. सुयश वाघमारे ठरतोय या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. तब्बल 11 विकेट त्यांनी या स्पर्धेमध्ये मिळवल्यात. प्रत्येक मॅचेसमध्ये तो विकेट मिळवत होता, आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करत होता आणि उत्कृष्ट गोलंदाज येथे सुयश वाघमारे ठरला आहे. वेल डन सुयश, मी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय आणि पुढील वाटचालीसाठी येथे शुभेच्छा देतोय. त्यानंतर आपण वळणार आहोत 6व्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. ही सर्व चषक कुमार शिवार्थ साहिल राऊत श्री संदीप राऊत यांच्याकडून ही सर्व चषक देण्यात आलेली आहेत. एकदा संदीप काकांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजूया, कारण नेहमी या मंडळाला सहकार्य देत असतात. तर 6वा क्रमांक जातोय. रोख रुपये 11,000 रुपये आणि आकर्षक असं चषक. जय हनुमान सातीरचे संघ ठरलाय 6वा क्रमांकाचा मानकरी. प्रदीपजी राऊत यांना मी विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे. शुभमजी ठाकूर आपण पुढे या. आपल्या हस्ते येथे 6व्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. यजमान संघ जय हनुमान सातीरचे संघ ठरला या स्पर्धेमधला 6वा क्रमांकाचे मानकरी. रोख 11,000 रुपये आणि आकर्षक असं चषक देऊन येथे जय हनुमान सातीरचे संघाला सन्मानित करण्यात येत आहे. मनपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी त्यांना सुद्धा शुभेच्छा. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक येथे जात आहे जागृती थळ संघाला. जागृती थळ संघ या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. तर विनंती करतोय अजितजी राऊत यांना आणि संदीपजी राऊत यांना की आपण पुढे यायचं आहे. आपल्या हस्ते येथे 5व्या क्रमांकाचे मानकरी. काल मात्र बलाढ्य संघांना जागृती थळ संघाने नमवलं. आज मात्र थोडीशी गडबड झाली आणि गडबडीमध्ये येथे मात्र त्यांचा संघ फसला आणि येथे मात्र प्री सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. जागृती थळ या संघाचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतोय. तर सर्व मान्यवरांना विनंती करतोय, सर्व मान्यवरांनी येथे खाली यायचं आहे आणि सर्वांच्या हस्ते आपण बक्षीस वितरण येथे देणार आहोत. सर्व मान्यवरांनी येथे पुढे उभं राहायचं आहे. तर 4थ क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत या स्पर्धेमध्ये टायगर लेन सासवणे. मी टायगर लेन सासवणे संघाला विनंती करतोय, चला आपलं 4th क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. तसेच क्वार्टर फायनलची मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपली द्यायची राहून गेली होती, ती सुद्धा घ्यायची आहे. प्रशांत मात्रे मॅन ऑफ द मॅच ठरले होते. चला 4th क्रमांकाचे सर्व मान्यवर मंडळींना विनंती करतोय, आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते येथे 4th क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत टायगर लेन सासवणे. मी मनपूर्वक येथे टायगर लेन सासवणे संघ रोख 11,000 रुपये आणि आकर्षक असं चषक देऊन येथे 4th क्रमांकाचे मानकरी टायगर लेन सासवणे संघ ठरलाय. मी मनपूर्वक त्यांचं मी अभिनंदन करतोय. त्यानंतर
तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत या स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगला खेळ केला, यजमान संघाला नमवलं असा कनकेश्वर झिराट संघ ठरला या स्पर्धेमधला तृतीय क्रमांकाचा मानकरी। रोख पारितोषिक आणि शानदार असं चषक देऊन येथे आपण कनकेश्वर झिराट या संघाला येथे मात्र 17,000 रुपये रोख आणि आकर्षक असं चषक देऊन येथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत येथे आपण तृतीय क्रमांकाचे मानकरी कनकेश्वर झिराट या संघाला येथे मात्र चला इथे मात्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये येथे क्षणचित्र टिपतायत जय। त्यानंतर आपण वळतोय द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये टीमने अगदी बऱ्याचशा संघांना नमवलं, फायनल पर्यंत मजल मारली। फायनल मध्ये मात्र त्यांची गाडी थोडीशी अडखळली आणि इथे मात्र चांगला स्कोर उभारता आला नाही, परंतु इथपर्यंतचा प्रवास अगदी सुरेख झालाय असा द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेला संघ आहे बिंदास क्रिकेट क्लब आगरसुरे। हा संघ ठरतोय द्वितीय क्रमांकाचा मानकरी। जय हनुमान सातीर्जे आयोजित क्रिकेटची ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेमधले द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत बीसीसी आगरसुरे। विनंती करतोय बीसीसी आगरसुरे संघाचा कर्णधार आणि इतर सहकाऱ्यांना विनंती करतोय, चला आपलं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक येथे स्वीकारायचं आहे। जबरदस्त खेळ येथे पाहायला मिळाला। प्रत्येक टीम मध्ये आपण पाहतोय एक चांगले गोलंदाज असणं गरजेचं आहे, चांगले बॅटर असणं गरजेचं आहे, चांगले अष्टपैलू खेळाडू असणं गरजेचं आहे। हे बीसीसी आगरसुरे संघाकडून आपण नेहमी पाहतो। नुकतीच आशिवरे सातीरचे गावामध्ये स्पर्धा रंगली, येथे मात्र फायनल जिंकले होते। या स्पर्धेमध्ये मात्र त्यांना फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला, परंतु येथे आतापर्यंत त्यांनी चांगला खेळ केलाय, त्याबद्दल त्यांचं मी खऱ्या अर्थानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय। चला मित्रांनो, सलग 5 दिवस ज्याचा आवाज आपण पाहत होतात, ऐकत होतात, असे नवगाव गावचे सुपुत्र सौरभजी भुरे यांचा मात्र यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते। मित्रांनो, सन्मान्य सौरभजी भुरे, एक अलिबाग तालुक्यातील एक गोड आवाज, नवगाव गावचा सुपुत्र सन्मान्य सौरभजी भुरे याचा मात्र यथोचित मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे सर्व क्षणचित्र एके लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत, कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत आणि मात्र यापुढील सूत्रसंचालनाचा भार मी मात्र आमचे गुरुवर्य सौरभजी भुरे यांच्याकडे धन्यवाद। यानंतर आपण वळणार आहोत ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतात, परंतु पुन्हा एकदा ज्याने ज्याने सहकार्य दिलंय त्या सर्वांचं खऱ्या अर्थानं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। सन्माननीय राजाभाऊ ठाकूर यांच्याकडून सुद्धा 25,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य मिळालंय, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। काकाजी ठाकूर यांच्याकडून सुद्धा 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य मिळालंय। सर्वांचं पुनश्च एकदा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि मालिकावीराची जी सायकल आहे ती साई जितेंद्र परब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। तर मालिकावीराचा मानकरी ठरलाय कोण असावा? तुमचं उत्तर चुकलेलं आहे। मालिकावीराचा मानकरी ज्याने 62 धावा बनवल्या आणि तब्बल 9 फलंदाजांना इथे तंबू मध्ये पाठवलं, तो अनिरुद्ध पाटील ठरतोय या स्पर्धेमधला मालिकावीराचा मानकरी। अनिरुद्ध पाटील ठरलाय या स्पर्धेमधला मालिकावीराचा मानकरी।
वन्स अगेन अनिरुद्ध पाटीलची आपण जिगरबाज खेळी, जिगरबाज बॉलिंग, अगदी जबरदस्त खेळ त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय येथे अनिरुद्ध पाटील याला मालिकावीराची सायकल देऊन येथे त्याला सन्मानित करायचं आहे. व्हेरी वेल डन अनिरुद्ध, खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये तुला नक्कीच येथे आपण शुभेच्छा देऊया. एक चांगला गोलंदाज, एक चांगली बॅटिंग, चांगली फिल्डिंग, अगदी तिन्ही आघाड्यांमध्ये तो खऱ्या अर्थानं वरचढ ठरलाय. व्हेरी वेल डन अनिरुद्ध, खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आपण वळणार आहोत ज्याने खऱ्या अर्थानं एक काय योगायोग खऱ्या अर्थानं या वर्षीचा या मोसमामध्ये घडला. पहिल्या दिवशी जय हनुमान फकीरपाडा आयोजित स्पर्धेमध्ये जय हनुमान सातीरचे संघ येथे क्वालिफाय झाला आणि येथे सुद्धा जय हनुमान सातीरच्या आयोजित स्पर्धेमध्ये जय हनुमान फकीरपाडा पहिल्या दिवशी क्वालिफाय झाला. फायनल मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर फायनल मॅचमध्ये सुद्धा येथे जय हनुमान फकीरपाडा आयोजित स्पर्धेमध्ये जय हनुमान सातीरचे संघ पोहोचला आणि यजमान संघ पुन्हा एकदा चेंज झाला आणि पुन्हा एकदा जय हनुमान फकीरपाडा संघ फायनलमध्ये पोहोचत आणि फायनल सुद्धा जिंकली. तर मी विनंती करतोय जय हनुमान फकीरपाडा संघाला, या स्पर्धेचे ते विजेता राहिलेले आहेत. या स्पर्धेमध्ये त्यांनी विजयी सिलसिला इथे चालू ठेवलेला आहे. जय हनुमान फकीरपाडा संघाचं येथे मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतोय. गेल्या वर्षी सेमीफायनलमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता, परंतु तो पराभव त्यांच्या जिवारी लागला आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं बाजी मारली आहे. हारकर जीतने वाले को बाजी करके येथे जबरदस्त खेळी येथे पाहायला मिळाली. सर्व खेळाडूंनी येथे खऱ्या अर्थानं सांघिक खेळला. करण असेल, साहिल असेल, राज असेल, सुयश असेल, या सर्व खेळाडूंनी खऱ्या अर्थानं चांगला खेळ. जय हनुमान फकीरपाडा संघाचा बजरंग बली की. जबरदस्त खेळ, जबरदस्त येथे आयोजन, जबरदस्त येथे नियोजन पाहायला मिळालं. अगदी 4 षटकांची आपल्याला सेमीफायनल आणि फायनल मॅच येथे पाहायला मिळाली. गेली 5 दिवस आपण येथे सुंदर असं क्रिकेट अनुभवलं. ज्यांनी सहकार्य केले सर्वांचं येथे मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. सर्व मान्यवर मंडळींचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जय हनुमान फकीरपाडा संघ ठरलाय या स्पर्धेमधला विजेता संघ. रोख 55,000 रुपयाने आकर्षक असं चषक देऊन येथे जय हनुमान फकीरपाडा संघाला सन्मानित करण्यात येते. सर्वांचं येथे मी पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. उपस्थित मान्यवर मंडळी आणि ज्यांनी सहकार्य दिलंय जय हनुमान सातीरजे या संघाच्या वतीने मी आपलं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि ही स्पर्धा संपली असं जाहीरपणे घोषित करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय शिवराय.